अवैध वाळू उपसा होत असल्याचा पुरणगाव ग्रामस्थांचा आरोप। महाराष्ट्र शासन महसूल व गौण खनिज विभागाने गोदावरी नदीपात्रातून शासकीय वाळू डेपोमध्ये वाळू साठवणूक करण्यास अधिकृत निविदा काढल्या आहेत। सदरील निवेदिका धारक यांच्याकडून अतिरिक्त वाळू उपसा होत असल्याचा आरोप वैजापूर तालुक्यातील पुरणगाव येथील ग्रामस्थांनी केलाय। वैजापूर प्रतिनिधी रामकृष्ण भवर, इंडिया स्टिंग। इंडिया स्टिंग न्यूजमध्ये आपण आज आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका येथील पुरणगाव या गावी। आणि या पुरणगाव गावी या ठिकाणी नदीपात्रामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत पुरणगाव येथील ग्रामस्थ आहेत। आणि या ठिकाणी 19 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय परिपत्रक महसूल विभागाने जे निर्गमित केलं होतं आणि त्या परिपत्रकाप्रमाणे या ठिकाणी वाळूचा टेंडर देण्यात आलं होतं आणि ही वाळू डेपोमध्ये साठवणूक करून त्या ठिकाणून सर्वसामान्य नागरिकाला देण्यात येईल असा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता 19 एप्रिल 2023 रोजी। तर आज या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता 12 ते 13 फूट उंचीची धडी या ठिकाणी या ठेकेदाराने पाडलेली असा आरोप। तर सरपंच साहेब आहे तुमचा नेमका? आमचा आरोप असा आहे की शासनाने जो GR काढलेला आहे त्या GRच्या याच्यानुसार नियमानुसार इथं कुठंही नियम वापरलेला नाही। समजा ज्यांनी 239 ते 245 गट नंबरमध्ये जे वाळू उपसा करायचा होता यांना आणि 1 मीटरपर्यंत खोली करायची होती, त्याच्यानंतर JCBची परवानगी नसताना JCBच्या साह्याने भरलं 12 फुटापर्यंत त्यांनी खोली केली त्याची। इथं CCTV कॅमेरे पाहिजे होते नियमानुसार, CCTV कॅमेरे नाही। त्याच्यानंतर गाड्या इथून GPS ची परवानगी पाहिजे त्यांच्या, GPS पण कुठल्याही साधनाला यांनी वापरलेलं नाही आणि हे पूर्ण 2 नंबरमध्ये टेंडर चालू आहे। याच्यात अधिकाऱ्यांचा पण सहकार्य आहे, अधिकाऱ्यांचं पण। यामध्ये ज्यावेळेस या ठिकाणून वाळूचा भरणा करण्यात आला त्यावेळेस मजुरांच्या साह्याने वाळू भरण्यात आली का JCBच्या साह्याने भरण्यात आली? इथं ज्यावेळेस सर्वप्रथम नागरिकांनी पाहिलं तर इथं 2 JCB भरत होते आणि ट्रॅक्टर जवळपास 100-150 ट्रॅक्टर होते इथं। तर एवढ्या ट्रॅक्टरची सुद्धा परवानगी आणि हायवा पण होत्या एवढ्या ट्रॅक्टरचे। आता तुम्ही पाहू शकता इथं समोर हे पूर्ण JCBचे उमटलेले, हां JCBचे पाऊले पूर्ण आणि टायरचे हायवाचे सगळं इथं संपूर्ण। आता तुम्ही पूर्ण याच्यामध्ये बघा का इथं तुम्हाला कोणत्या नियमात चालू आहे टेंडर हे तुमच्या पण लक्षात येईल। त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी इथं येऊन पंचनामा केला याचा। त्यांनी आम्हाला असा शब्द दिला का जोपर्यंत याचा PWDच्या अधिकाऱ्यांकडून मोजमाप होत नाही तोपर्यंत आम्ही टेंडर चालू करणार नाही। आणि आमची पण अशी इच्छा आहे का हे PWDच्या अधिकाऱ्यांकडून मोजमाप व्हावं याचं पूर्ण आणि मग त्यांच्या नियमानुसार त्यांनी टेंडर चालू करावं। गावकऱ्यांचा कुठलाही टेंडरला विरोध नाही आहे, फक्त नियमात टेंडर चालू करावा आणि गावकऱ्यांना न्याय द्यावा। त्याच्यानंतर ग्रामपंचायतची ना हरकत असताना हे टेंडर शासनाने चालूच कसं केलं? पूर्ण गावकऱ्यांचा विरोध असताना हे टेंडर चालू झालेलं आहे, गावकऱ्यांचा याच्यात सहभाग नाही आहे। ज्यावेळेस वाळू उत्खननासाठी परवानगी दिली जाते त्यावेळेस ग्रामपंचायतीची ना हरकत घेतली जाते, म्हणजेच ग्रामसभा घ्यावी लागते आणि ग्रामसभेमध्ये झालेला निर्णय तो योग्य दिला जातो। तर मला एक सांगा, ज्यावेळेस आता या ठिकाणी उत्खनन झालं तर अंदाजे किती ब्रासचं उत्खनन झालं? ब्रासचा आता याचा उत्खननाचा मोजमाप हे PWDचे अधिकारीच सांगू शकता, कारण की त्यांना जे ब्रासचं दिलेलं आहे त्याच्या डबल टिबलीनं इथं उत्खनन झालेलं आहे। समजा जे टेंडरवाल्याला जे दिलेलं आहे तर त्याच्यापेक्षा इथं नियमात काहीच दिसून नाही राहिलं। इथं 12 फूट इतकी खोली झालेली आहे नदीमध्ये। माननीय तहसीलदार साहेबांनी पण बघितलेलं आहे इथं येऊन। आणि आमची जी गावची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेमध्ये तहसीलदार साहेब, SDM साहेब हे दोघं पण आलेले होते। सर्वांच्या समोर आम्ही म्हणजे विरोध होता टेंडरला, पण तरी पण टेंडर पुरणगावमध्ये टेंडर ओपन झालं आणि नियमबाह्य टेंडर चालू आहे आणि उत्खनन JCBच्या साह्याने चालू येते। 19 एप्रिल रोजी जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्या शासन निर्णयामध्ये प्रथम प्राधान्य प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आलं होतं आणि त्यातून तुमच्या गावातील जे घरकुल लाभार्थी असतील पुरणगावमधील त्यांना वाळू पुरवण्यात आली शासनामार्फत? शासनामार्फत त्यांना वाळू पुरवण्यात नाही आली। आणि पुरणगावमध्ये समजा जे मंजूर काम आहे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं की साहेब आमच्या गावामध्येच कामं खूप मंजूर आहे, आमच्या इथं पुलाचं काम चालू आहे, आम्हालाच वाळू पुरणार नाही, त्याच्यामुळं आमच्या वाळूचा तुम्ही
समजा विचार करू नका आणि नियमानुसार जे घरकुलवाल्यांना वाळू द्यायला पाहिजे, पुलाला वाळूची गरज आहे, तर शासनाने आमच्या कुठल्याही म्हणणं ऐकलेलं नाही आहे. त्याच्यामुळं पूर्ण घरकुल लाभार्थ्यासाठी माननीय गट विकास अधिकारी यांच्याकडे मागणी करावी लागते. आम्हाला शासकीय वाळू डेपोतून वाळू मिळावी याकरता. तर ती मागणी तुम्ही केली होती का? आम्ही ज्यावेळेस चौकशी केली यांच्याकडे, आपलं BDO साहेबांकडे, तर BDO साहेबांनी तहसीलदार साहेबांना पूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये जेवढे घरकुल आहे तर पूर्ण घरकुलाची यादी ही तहसीलदार साहेबांना दिलेली आहे आणि किती ब्रास वाळू लागन या घरकुलाला हे पण त्यांनी BDO साहेबांनी सांगितलेलं आहे. तसं तर त्यानंतर तुम्ही जे निवेदिका धारक आहेत, वाळू डेपो स्टोरेज केला त्यांच्याकडे मागणी केली होती? नाही, त्यांच्याकडे मागणी म्हणजे त्यांनी ज्यावेळेस आम्हाला टेंडर चालू होणार होतं त्यावेळेस टेंडरची कुठलीही माहिती गावकऱ्यांना नव्हती आणि गावकऱ्यांना सांगितलेलं पण नाही. त्यांनी पूर्ण म्हणजे त्यांची पूर्ण यंत्रणा 150 ट्रॅक्टर, 2-3 JCB हे सगळे इथं हायवा हे पूर्ण इथं नदीत आल्यानंतरच गावकऱ्यांना कळलं का पुरणगावमध्ये टेंडर ओपन होऊ राहिलं म्हणून. आणि जेव्हा या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विरोध केला त्यांना, तर त्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सराला बेटामध्ये रामगिरी महाराज विरोधात असताना सुद्धा आम्ही त्यांना जुमानलं नाही, तर तुम्ही कुठं लागून गेले आमच्यावाले, या शब्दात त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं. तर एक गोष्ट अशी यामध्ये, ज्यावेळेस या ठिकाणी वाळू उत्खनन होत होतं त्यावेळेस ह्या वाळू पट्ट्यामध्ये 1 मीटरची त्यांना परवानगी आहे खोदकामाची. तर तुमचं म्हणणं काय, आता किती खोल खोदकाम त्यांनी केलं? आता आम्ही माननीय तहसीलदार साहेबांसमोर मोजलं इथं, तर 4 मीटरपर्यंत खोदकाम झालेलं आहे इथं. इंडिया स्टीव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी रामकृष्ण भोर, वैजापूर.